नमस्कार, मी गजाला सय्यद. आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज. पुणे शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुणे पोलीस दलात भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातच एका महिला पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच ACBने ही मोठी कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव वैशाली तोटेवार असून त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक API पदावर कार्यरत होत्या. विशेष म्हणजे त्या आर्थिक गुन्हे शाखेत काम करत होत्या, जिथे स्वतः आर्थिक गुन्ह्यांचा तपास केला जातो. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तोटेवार यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली झाली होती आणि त्या पुणे पोलीस दलातून कार्यमुक्तही झाल्या होत्या. तरी सुद्धा त्यांनी 28 लाखांची लाच स्वीकारण्याचे धाडस केले. एका प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आधीच स्वीकारले गेले होते आणि उर्वरित 28 लाख रुपये एका खाजगी व्यक्तीमार्फत घेताना ACBने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. ही लाच नेमकी कोणत्या प्रकरणासाठी घेतली होती? यामागे आणखी कोण मोठे अधिकारी किंवा रॅकेट आहे का? या सर्व बाबींचा सखोल तपास सध्या ACB कडून सुरू आहे.